दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आजचं जे मनन आहे ते मिसेस सुजाता गवांदे, मिशन कंपाऊंड डहाणू यांच्याकडून आलेलं आहे. एक व्यापारी असतो आणि तो व्यापार करायला आपल्या नोकरासोबत एका लांबच्या ठिकाणी जातो. व्यापार वगैरे सर्व केल्यानंतर बसला असताना त्याला एक समोरून दुसरा व्यापारी असतो. तो एक उंट घेऊन चाललेला असतो आणि ह्या व्यापाराला तो उंट खूप आवडतो आणि तो विचार करतो की हा उंट मी विकत घेतो आणि मला हा पाहिजे. आणि मग तो त्या व्यापाऱ्याकडे जाऊन बोलाचाली करतो. थोडंसं घासाघीस होते, किती किंमत काय, किती द्यायची. आणि मग शेवटी एक किंमत ठरते आणि तो व्यापारी हा उंट ह्या व्यापाऱ्याला देऊन टाकतो. आणि ह्या व्यापाऱ्याला खूप आनंद वाटतो आणि नंतर सर्व काम झाल्यावर तो त्या उंटावर बसून आपल्या नोकरासोबत निघतो. बराच अंतर पुढे गेल्यानंतर त्याला हळूहळू ज्या उंटावर एक गादी ठेवलेली असते आणि त्या गादीवर तो बसलेला असतो, त्या गादीच्या खालून काहीतरी आवाज येतो त्याला. आणि बरंच पुढे गेल्यानंतर शेवटी तो उतरतो आणि नोकराला सांगतो की बघू ह्या गादीच्या खाली का आहे, मला काही आवाज येतोय. आणि ते गादी वर करून बघतात तर त्या ठिकाणी काही हिरे ठेवलेले असतात एका छोट्याशा पिशवीमध्ये. आणि त्याचा आवाज तो येत असतो आणि ते हिरे बघितल्यावर तो नोकर सांगतो की आपण हे घेऊया. उंट आपण विकत घेतलेला आहे, आता हे हिरे आपले झालेले आहेत. परंतु तो व्यापारी सांगतो नाही, आपण उंटाचे पैसे दिलेले आहेत, ह्या हिऱ्यांची नाही. त्याच्यामुळे हे हिरे आपण त्या व्यापाऱ्याला परत देऊ. आणि मग ते परत एवढं अंतर उंटावरून परत जातात आणि मग त्या व्यापाऱ्याला शोधतात आणि त्या व्यापाऱ्याला त्याचे ते हिरे देऊन टाकतात. आणि त्या व्यापाऱ्याला खूप आनंद वाटतो की हो, हे आतमध्ये मी ठेवलेले. आणि तो व्यापारी खुशीने आनंदाने 2 हिरे त्याच्यातले काढून त्या व्यापाऱ्याच्या हातात देतो आणि त्याला सांगतो, हे घ्या, मी आनंदाने तुम्हाला देत आहे. परंतु हा जो व्यापारी असतो तो सांगतो, नाही, मी अगोदरच 2 हिरे माझ्याकडे ठेवून घेतलेले आहेत. आणि हा जो व्यापारी असतो दुसरा, त्याला जरा आश्चर्य वाटतं. तो परत त्याचे हिरे मोजतो आणि हिरे मोजल्यानंतर जेवढे होते तेवढेच हिरे आहेत. मग तो त्याला विचारतो की जे माझ्याकडे जेवढे हिरे होते तेवढेच आहेत, मग ह्याच्यातले तुम्ही काय कुठले 2 हिरे काढून घेतले? आणि मग हा व्यापारी त्याला सांगतो की मी माझे संस्कार आणि माझा प्रामाणिकपणा, हे 2 जे हिरे होते माझ्याकडे, ते मी परत माझ्याकडे ठेवले आहेत. आपल्या जीवनामध्ये जी जी कृपादाने देवाने आपल्याला दिलेली आहेत, त्या कृपादानाचा आपण जीवन जगण्यासाठी, त्याचे विश्वासणारे म्हणून, त्याची मुले म्हणून जगण्यासाठी ह्या कृपादानाचा वापर केला पाहिजे. ही कृपादाने जी देवाने आम्हाला दिलेली आहेत ती ह्या हिऱ्याप्रमाणे आहेत. ती जपण्याचा प्रयत्न करा. बघा, पौल करिन्थकरास पहिले पत्र ह्याचा 12वा अध्याय आणि 4 पासून पुढे ह्या हिऱ्यांविषयी, ह्या कृपादानाविषयी तो बोलतो. बघा, 1 Corinthians chapter 12 and verses 4 onwards. ह्यामध्ये जी कृपादाने दिलेली आहेत ही हिऱ्याप्रमाणे आहेत. ही आम्हाला जपून ठेवायची आहे. फक्त जपून नाही ठेवायची, तर त्याचा वापर केला पाहिजे. बघा, कुठली कृपादाने पौल ह्या ठिकाणी म्हणत आहे की आत्म्याच्या द्वारे ज्ञानाची उक्ती, आत्म्यात विश्वास, निरोगी करण्याची शक्ती, लोकांना प्रार्थना करून निरोगी करण्याची शक्ती, अद्भुत कार्य करण्याची शक्ती, मोठमोठे कार्य करण्याची शक्तीसुद्धा हे कृपादान आहे. संदेश देण्याची शक्ती, प्रभावी संदेश देण्याची सुद्धा अनेक लोकांना एक शक्ती देवाने दिलेली असते. आत्मे ओळखण्याची शक्तीसुद्धा देवाने दिलेली असते. अनेक भाषा बोलण्याची काहींकडे शक्ती असते, कृपादान आहे. आणि त्या भाषेंचा अर्थ सांगण्याची पण शक्ती असते, कृपादान असतात. आणि हे सर्व पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रत्येकाला देवाने काही ना काहीतरी दिलेलं आहे. त्याचा वापर करा. नुसतं ते
जमिनीत पुरून ठेवू नका, तर ते बाहेर काढा. त्याचा लोकांना उपयोग होऊ द्या. लोकांना समजलं पाहिजे की तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात, लेकरे आहात. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, नीतिसूत्रे ह्याचा 12वा अध्याय 22वा वचन, प्रोव्हर्ब्स चॅप्टर 12 and verse 22. असत्यवाणी परमेश्वराला वीट आणते, परंतु सत्याने वागणारे त्यास आनंद देतात. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.